ठाकरेंच्या शिवसेनेची साथ दिली, ठाकरेंच्या शिवसेनेतच त्यांनी थांबण्याचा निर्णय घेतला, त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये एक जल्लोष बघायला मिळतोय, उत्साह बघायला मिळतोय आणि राजाभाऊ वाजे यांचं जोरदार स्वागत जे आहे ते या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून केलं जात आहे। शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात जायचं आहे, त्यानंतर घरी जाऊन मी मुंबईला मला उद्धव साहेबांनी फोन केला की कोणत्याही परिस्थितीत मुंबईला कार्यक्रमाला या म्हणून जा। आज पण तुम्ही भावनिक झालेले बघायला असंच आहे, त्यांच्याच प्रेमाने सर्व लहान थोर गरीब दुबळ्यांच्या प्रेमावर मी निवडून आलो, ज्या विचारधारेतून निवडून आलो त्या विचारधारेशी मी प्रामाणिक आहे। राजाभाऊ वाजे जे आहेत ते या ठिकाणी नाशिक रोड रेल्वे स्थानकावर दाखल झालेले आहेत आणि त्यांचं स्वागत जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। राजाभाऊ वाजे यांचं स्वागत या ठिकाणी कार्यकर्त्यांकडनं केलं जात आहे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह बघायला मिळतोय। जो निर्णय घेतला तो योग्य आहे असं मला वाटतं की त्याची पावती आहे। ऑपरेशन टायगर झाला, आपण सुरुवातीपासूनच शिवसेनेसोबत राहण्याची भूमिका मांडलेली होती, काय वाटतंय भाऊ झालेल्या आहेत एका बाजूला वर्धापती गोष्ट आता जे आहे ते मी त्याच्यावर बोलू शकणार नाही, मी माझ्याबद्दल बोलतोय आणि मी जे आहे ते प्रामाणिकपणे माझं काम करतो। शिवसैनिकांचं हे प्रेम आपल्याला मिळतंय, प्रेम होतंच, ते मला वाटतं वाढले आहे। आपण जे काय होतं सर्व आपण टीव्हीवर पाहिलंय, त्यामुळे आता नवीन असं वेगळं काही घडलेलं नाही, जे तुम्ही सगळं टीव्हीवर पाहताय तेच घडलं। आपल्याला जी ऑफर मिळाली त्यापेक्षा हे महत्त्वाचं मोठं आहे असं वाटतं। मी सांगितलंय की मला तशी ऑफर मिळाली नव्हती आणि मला ऑफर मिळालेली नाही, त्यामुळे मला जे पाहिजे ते मिळतंय आणि मला वाटतं ते माझ्यासाठी खूप आहे। तुमच्यावर काही दबाव होता का? अजिबात काही नाही। भाऊ पण आज वर्धापन दिनी आज आपण मुंबईत राहणं अपेक्षित होतं, आपण नाशिकमध्ये आला नाही, आता मुंबईला जाणार आहे पण 6 वाजता पोहोचणार आहे। मी आता घरी येणं गरजेचं होतं, आपल्या ज्यांनी मला माझ्यासाठी कष्ट घेतले त्यांना भेटणं आणि त्याच्यानंतर मुंबईला जाणं मला वाटतं योग्य होतं। मी नाशिकला आता घरी उतरलोय, आता मध्यवर्ती कार्यालयात जाणार आहे, तिथला कार्यक्रम आटपून मग मी मुंबईकडे जाणार। किरण, तर आज संध्याकाळच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहणार असं राजाभाऊ वाजे यांनी सांगितलंय। ढोल ताशाच्या गजरात पुष्पवृष्टी करत निष्ठावंत ठाकरेंसोबत राहिलेले हे खासदार राजाभाऊ वाजे यांचं त्यांच्या समर्थकांनी आणि नाशिकमधल्या ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी हे असं स्वागत केलंय। मला पण करायचं आहे, माझ्या ऑफिसचे कंटिन्यू 4-5 कॉल झाले।